Hello. What is the problem? What is the problem? वाटीत काय द्या सांगितलं नाही का? वा थोडंसं 2-4 बोटे आणल्या असते ना टाकले तर कामच झालं. हा हे कळलं हे 30, 60, 19 मग ये असे टप्पे असतात त्यांचे. 30, 60, 19 गावठी. कलाकार बाई आहे डॉक्टर साहेब. हा आणि आजारी पडले आहेत. Artist. Yeah. I know. Fox artist. लोक कलावंत. तमाशा कलावंत. Hello. I'm a doctor. आजारी आहे. हो. तेव्हाच भेटायचं ना. शिक्षण भरपूर झालं ना माझं. शिक्षण आपलं भरपूर झालंय. शिक्षण ते हे आपलं MWWS. This is my Wakili point. Mawa side, come on the mic. आजारी. हो आजारी. अरे कम्पाउंडर इकडे बाईची 3 टेस्ट करून घ्या अगोदर. लायब्ररीमध्ये जाऊन लिहून घ्या. 3 टेस्ट तुमच्या हाताने घ्या. 3 टेस्ट व्यवस्थित करून घ्या. सांगू का? स्वतः तुमच्या हाताने चेक करा. हा कम्पाउंडर कंपाऊंडर टेस्ट लिहून घ्या. तुमच्या हाताने करा. लायब्ररीमध्ये जाऊन नाकातला मळ, कानातला शेपूट आणि गबलाचा वास 3 टेस्ट तुमच्या हाताने करून घ्या. नाकातला निगुड, कानातला मळ, बागलातला वास, धुमनातला गुन्हे चालणार का? आणि ते सुद्धा चेक करावं लागतं. वेळ आली तर डॉक्टरांना सगळे चेक करावं लागतं. डॉक्टर माझे देव माणूस आहे. डॉक्टर माझे डॉक्टर समोर हजर करू नये. एवढं नाही जमणार आपल्याला. मी तिला डायरेक्ट सिटी स्कॅन मध्ये जातो का? सर बाजूला. बरं मला सांगा भाई, आजारी पडल्यानंतर म्हणजे काही पोट वगैरे संडास साफ होते का? सध्या संडास साफ होते का? संडास साफ होते. बरं संडासला बसल्यानंतर लघवी पण होते का? हा कोणता प्रश्न आहे? संडासला बसल्यावर मला वाटलं मलाच प्रॉब्लेम चालू झाली काय. सारखं बाग. बरं असो. बरं संडास वगैरे झाल्यानंतर पाणी बिणी वापरूशी वाटतं का? हो डॉक्टर साहेब. काय झालं? सगळेच वापरतात. नाही आमच्याकडे काही जण दगड वापरतात ना. प्रॉब्लेम होते का? गाडी जर थांबली, गाडीत जर पाणी नसलं कंपाऊंडर एक काम करा. बाईला कळवतं बाई आपल्या गावात तिला बरं करणं आपलं कर्तव्य. डॉक्टर कशाला आपण मारत झालो काय? हा मग एक काम करा. आता बाईला नीट करायचं. कलाकार बाई व्यवस्थित काम केलं पाहिजे की नाही? आता एक काम करा. बाईची 5 लिटर लघवी काढा. ते व्हॅक्युम क्लीनर मशीन आणून द्या ना. 1 महिन्याची ओढून काढतो. कळत नाही का? डॉक्टर साहेबांना एवढी लघवी कशाला लागते? एवढी लघवी डॉक्टरांना रोजच लागते बाई. ते डॉक्टर साहेब पहाटे 5ला उठले, त्यांचा असा योगा वगैरे झाला ते नाश्त्यात प्यायला लागते. नाश्त्यात प्यायला का? लायब्ररीमध्ये जाऊन रक्त लघवी चेक करावं लागते. पेशंटला रिपोर्ट द्यावा लागतो. त्यातून निष्कर्ष निघतो की नेमकं पेशंटला झाले काय. पण एवढं 5-5 लिटर का मग? एक काम करा. बाकीच्या लघवीने दवाखान्याच्या काता पुसून काढायच्या त्याच्यामध्ये कार्बन डायऑक्साईड असतं. एक काम करा. नाडी सोडा. नाडी चेक करा. नाडी चेक करा म्हणा राव का नाडी सोडा? काय राव होतं ते कधी डॉक्टर पाडलेले थोडीशी. डॉक्टर साहेब काय बोलायची पद्धत आहे? अरे शिक्षण काय आपलं? सायन्स झालेले माणसं आपण. हे काय गावडळ ठस करते. बघू बाई मला चेक करावं लागेल. बाई जागच्या जागी असं काही चुनचुन फुनफुन होतं. आता खरंच दवाखान्याची भाषा झाली का? तर बाजूला. मी डॉक्टर आहे. मी काही बोलत मी काही करत. तू माझ्या खालचा आहे. हाता खालचा कंपाऊंडर आहे. या बाई मला चेक करावं लागेल.
डायरेक्ट बाईची पप्पी घेतली, बाई चिडली ना. हा तुमच्या हाताची पप्पी घेतली, आमचं मला काही फरक नाही पडला. अहो थांबा थांबा थांबा. नाही 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 नाही. अहो बाई तुम्ही थांबा ना, थोडंसं दाबून धरा ना हो मनाला. आम्हाला हो डॉक्टर साहेब इकडे हे काय लावलं तुम्ही? काय आलं? कुशल बाईच्या हाताची पप्पी घेतली. ट्रीटमेंटचा प्रकार आहे म्हणावं, सांग. डॉक्टर साहेब असे चेक करतात, बरं व्हायचं म्हणावं. आता 3 वाजता कोणता डॉक्टर येणार आहे? मीच येईल. आता पप्पी घेऊ हो मी सांगू. हो सांग. अरे सांग यार, तुझा पगार वाढवतो. हा? पगार वाढवतो नक्की पगार वाढवाल ना? 100%. हा ते मागचे मागचे देणार, खालचे देणार, पुढचे देणार, मागचे देणार, सगळे तुला देणार. मला काय करायचं? ते काय मागचे देणार, खालचे देणार, वरती देणार काय? जे खालच्या बँकेत ते वरच्या पतपिढीचे डबल मधली बँक आहे ना आपल्या गावात, सगळीकडे खाताय. हो खात आहे, चांगलं सगळे तुला देणार. नाही नाही नाही, तसं नाही बाई, ते ट्रीटमेंटचा प्रकार आहे. हो हा ते त्याचं काय आहे, त्यांचं ते असतं ना ते स्टेटस्कोप, ते घरी राहिलं. पण डॉक्टर साहेब हुशार आहे. हा त्यांचं शिक्षण इकडं नाही झालं ना, तिकडं होते ते ब्राझीलच्या जंगलात. तिथून आयुर्वेदिक औषध आलं. आयुर्वेदिक औषध, हा पांढरी मुसळी, शिलाजीत, गुलाबी, डांबर गोळ्या, साबरकांड. नीट करतात ना. आणि हाताची पप्पी घेऊन चेक केलं पाहिजे. पप्पी घेऊन चेक केला की नेमका हातामध्ये आजार काय. सिटी स्कॅन सुद्धा तोंडाने चेक करता. सिनियर डॉक्टर सोनोग्राफी सुद्धा तोंडाने चेक करता. रक्त लगी भी तोंडाने चेक. म्हणजे हाताची पप्पी घेऊन कळालं डॉक्टरांना की हातात आजार काय. बरं असू द्या बाई, मला सांगा. जाऊ द्या असू द्या. मला सांगा बाई, आजारी पडलं तर भयानक असं म्हणजे काही स्वप्न वगैरे पडतात का? हो पडतात. स्वप्न पडतात. पडतात. बरं स्वप्नात असं काही लांबडं येतं? काय हो? साप नाग गिरुळा, साप नाग गिरुळा डांबर. बरं असे स्वप्न पडल्यावर काही जड अंगावर भीती वाटते? काय? गोधडी झावर चादर सगळं असं जड अंगावर काय ठेवत. डॉक्टर साहेब बोला. हे मार खाणार नाही बरं. ताबडतोब बरं व्हायचं ना? हो बाई डॉक्टर म्हणजे कलियुगातला देव माणूस. डॉक्टरांसमोर कुठलाही आजार चोरू नये, अजिबात बरोबर का बरोबर. नाही? जे काय ते मला मोकळं हो दाखवायचं, काय? म्हणजे मोकळेपणाने बोलायचं, आजार बोलायचं, सांगायचं. बरोबर. एक काम करा, अंगठी धरा. तुमची अंगठी धरा, बरं व्हायचं ना? माझे हो लगेच बरं. ती अंगठी नाही, पायाची अंगठी लगेच बरं व्हायचं ना? अंगठी धरा आणि मी काही प्रश्न विचारतो, त्याची उत्तर व्यवस्थित द्या. जरा योगाचा प्रकारे तुम्हाला शिकवतो आणि तुम्ही बरे होता. बरोबर ट्रीटमेंट. ओके अंगठी धरा, अंगठी धरा. काय प्रॉब्लेम? बोला. उलट मार्ग लावायला मागून मास्क लावते. ही कंपाऊंडर असल्यामुळे तिच्या आईला दवाखाना बंद करून मला केसावर भोगी विचारावं लागते. आणते जरा. आता मला सांगा बाई, तुम्हाला खाली काही लोंबल्यासारखं वाटतं का? हुशार बाईला का खाली वाकवतो म्हणतो, खाली काही लोंबल्यासारखं वाटतं का? हा अक्कल आहे का? डॉक्टर आहे हा? जाऊ द्या बाई, त्यांच्या कुठं नादी लागतं. डॉक्टर दिसतात मला अहो ते. तसं नाही ते मूर्ख आहे रे. मी आहे नाही तर कंपाऊंडर. तुम्ही अहो डॉक्टरांचं काय, तास 2 तास थांबतात, गाडीला सेल मारला का चालले घरी. तुम्ही का मागे थांबले? तुम्ही यायचं ना पुढं. 24 तास कष्ट असतात बाई आमचे. तुमचे हा हो. डॉक्टर नसले, पेशंट येऊ द्या, तुम्ही अर्ध्या रात्री या, मग मी उभाच आहे तुमच्यासाठी. कशाला? औषध असं काय करतात? बरोबर. मी नीट करतो. मला इंजेक्शन वगैरे एवढं काही देता येत नाही नाही बाई. का? पण तात्पुरत्या काही गोळ्या दिल्या तर चालतील ना? हो चालेल, खूपच चांगलं होईल. लगेच हो, आराम आराम पडेल. पडायला पाहिजे फक्त. हा? आणि मी कार्यक्रमाला उभं राहायला हा पाहिजे. चालेल. गोळ्या देतो. हा. हा. 3 गोळे, हा. 2 गोले आणि 1 लांबडी कॅप्सूल. तेवढी घ्या म्हणजे आराम पडेल. आराम पडेल का? हो म्हणजे व्यवस्थित हो होईल. हो हे घ्या. याच्या 2 गोल गोळे आहेत. हा. या जेवण झाल्यानंतर घ्या नंतर आणि पाणी भरपूर प्यायचं. बरं. आलं लक्षात? हो. हा. आणि ही जी लांबडी कॅप्सूल आहे ना,
सापडते का? नाही हो झाले पावसाळ्यात सापडत नाही हिवाळ्यात तर हातात बी येत नाही हो पण सापडी झालं आणि ही जी लांबडी गोळी हा. ही झोपल्यानंतर घ्या पाणी बिनी पिऊ नका आणि का पिऊ नका? ते आपोआप पाणी सोडते